श्री स्वामी समर्थ मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही व्हिडिओ खास का नाही ज्यांना प्रेग्नेन्सीमध्ये म्हणजे प्रेग्नेन्सी कन्सीव्ह करण्यासाठी प्रॉब्लेम आहे आणि लई प्रयत्न करून सुद्धा सक्सेस झालं नाही किंवा जास्त दवाखाने केले तर जास्त ठिकाणी गेला, मुंबई पुणे अशा ठिकाणी लांब लांब दवाखाने केले तर तरी पण कन्सीव्ह झालं नाही. तर त्यातलीच मी पण एक होते. मी खूप दवाखाना केला पण मला काही लवकर कन्सीव्ह झालं नाही. माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली. 4 वर्षाच्या नंतर ना मग मी विचार केला की बाबा बघावं जाऊन. इथे एक दवाखाना आहे, त्या दवाखान्याचं नाव सांगते मी तुम्हाला. तर ही व्हिडिओ पूर्णपणे बघा, संपूर्ण बघा. आणि जर तुमच्या रिलेटिव्हमध्ये किंवा तुमच्या फॅमिलीत जर कुणाला असं काही म्हणजे कोणत्या लेडीजला जर काही प्रॉब्लेम असेल पिरियड्सविषयी किंवा कन्सीव्ह करण्याविषयी तर त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि 101% इथं रिझल्ट येत आहे. मी लई चौकशी केली ह्या हॉस्पिटलची, लई जणाला विचारलं, लई जणांनी मला सांगितलं म्हणजे पॉझिटिव्हच सांगितलं की हा बाबा त्या दवाखान्यात गेल्याच्या नंतर ना असा रिझल्ट येत आहे 100%. पैसा काय आज ना उद्या भेटन पण आपलं काय म्हणते ती एक आई होणं ती एका स्त्रीसाठी लई मोठी गोष्ट असते. तर ती दुसऱ्याकडून विकत घेऊ शकत नाही आपण. पैसा गेला तर गेला पण आपलं लिकूर आपलंच असते शेवटी, काही जरी केलं तरी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला माहिती पडेल की मी कशाविषयी बोलते आणि कोणत्या दवाखान्याविषयी बोलते ती. तर आज व्हिडिओ काढण्याचं काय कारण आहे माहिती का, मी गेल्या वर्षी मला जेव्हा कन्सीव्ह झालं मी एकाच महिन्यात मला रिझल्ट आला की मी कन्सीव्ह केलं. आणि नंतर ना मला 3 महिने झाल्याच्या नंतर ना आमच्या खाली एक ताई राहत होत्या, त्या आता सोडून गेल्या तर रूम. पण त्यांच्या रिलेटिव्हमध्ये एका त्यांच्याच मुलीला म्हणजे त्यांच्या जावच्या मुलीला कन्सीव्ह होत नव्हतं. किती 17-18 का काहीतरी लग्नाला वर्ष झालते. तर मी त्यांना ते पत्ता सांगितला आणि त्यांच्या घरचे काय म्हणत होते की एवढ्या बारक्या शहरामध्ये थोडी ना एवढा चांगला रिझल्ट भेटणार आहे किंवा कन्सीव्ह होणार आहे लवकर, काय आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी होणार आहेत आपल्या आयुष्यात की जेणेकरून की लगेचच कन्सीव्ह होईल, पैसा गेला तर जाऊ, असं काही त्यांचं पैशाचं नव्हतं. पण त्यांनी लई ठिकाणी बघितलं होतं, फार मुंबई नाशिक कुठं काय तर थेरपीला वगैरे गेलते. 50 का 60 हजार घातलेत नाशिकला, नंतर ना मुंबईला वगैरे असं बऱ्याच ठिकाणी गेल्यात त्यांनी. नंतर त्यांनी माझ्यासोबत बोलल्या, मीच होऊन त्यांना फोन लावला की म्हणलं ताई तुमच्या जर मुलीला जर माझ्यामुळे जर काही झालं म्हणजे जर नशिबानं जर त्यांच्या साथ दिली तर होईल, माझ्यामुळे जर काय त्यांच्या आयुष्यात पॉझिटिव्ह होत असेल तर काय हरकत आहे आपण सांगायला, आहे का नाही. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की इथं सगळ्यात म्हणजे इथं जर तुम्ही आलं तर तुमचं भारीच आहे नाही का. जर आई होत असेल आपण जर एखादी व्यक्तीचं ऐकून तर माझं ऐका असं सांगितलं मी त्यांना. आणि त्यांनी आल्या. इथं लातूरमध्ये एक दवाखाना आहे आणि दवाखान्याचं नाव आहे बरमध्ये हॉस्पिटल, जुना औसा रोड, दत्त मंदिरासमोर, लातूर. तर ही पत्ता व्यवस्थित लिहून ठेवा किंवा ज्यांना पाहिजे त्यांना ही व्हिडिओ शेअर करा. तर त्यांच्या लग्नाला 18 वर्ष झालते आणि त्यांना गुरुवारी एक छान अशी गोंडस मुलगी झाली आहे. त्याच्यामुळं म्हणलं आपल्यामुळे एका व्यक्तीला जास्त आनंद भेटलाय आणि त्यांच्या आयुष्यात एक छान अशी परी आली आहे. तर मग अशी कितीक लोक असतील की ज्यांना कन्सीव्ह करण्यामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा पिरियड्स प्रॉब्लेम, असं बरेच प्रॉब्लेम असते त्या लेडीजमध्ये. तर माझा एक वैयक्तिक प्रॉब्लेम होता की मला PCOD होता. एवढा जास्त PCOD होता की मला 4-4, 5-5 महिने किंवा 3 महिने, जास्तीत जास्त 3 महिने पिरियड्स रेग्युलर नव्हती माझी. इनबॅलन्स होते माझे हॉर्मोन्स वगैरे. पिरियड्स 3-3, 4-4 महिने येत नव्हती. तर मी त्या दवाखान्यात गेले. मी लई सगळ्यांविषयी माहिती काढली तिथल्या डॉक्टरांविषयी. तर तिथं आणि पेशंट पण लई होते तिथं. असे पेशंट होते की माझ्या आईच्या वयाचे म्हणजे 45-50. एक लेडीज तर अशी होती की तिचं वय 53 होतं. 53 एज होतं तिचं आणि तिला 8वा महिना चालू होता. 8वा महिना चालू होता तेव्हा मला 2रा महिना चालू होता. तर त्यांचा एवढा आनंद होता का नाही त्यांच्या चेहऱ्यावर. आणि त्यांना नंतर एक छान असा मुलगा झाला. आणि दुसरे एक होते की जे दोघं पण मुकेच होते, त्यांना बोलता येत नव्हतं. त्यांना पण कन्सीव्ह झालं. त्यांचं IVF काहीतरी करायचं होतं, त्यांचा प्रॉब्लेम होता. आणि नॉर्मली जर म्हणजे माझं फक्त गोळ्यावर झाले, मी गोळ्या खाल्ल्या 1 महिना आणि दुसऱ्या महिन्यात मला राहिलं लगेच.
तर काही काही जणांना जास्त प्रॉब्लेम असेल तर मग त्यांची इथं लईच भारी सोय आहे त्या दवाखान्यात माहिती का. आणि त्यांनी काय मला म्हणले नाहीत की असं व्हिडिओ कर किंवा यांना सांग त्यांना सांग, असं काही नाही. मी ज्यांना सांगितले 2 जणांना मी सांगितलं होतं तर त्यांना झाले सक्सेस, त्याच्यामुळे मी व्हिडिओ केलाय. तर ही व्हिडिओ सगळ्यांना पाठवा. आणि मी पुन्हा एकदा सांगते दवाखान्याचा पत्ता जुना औसा रोड, बरमध्ये हॉस्पिटल, दत्त मंदिरासमोर, लातूर. तर ही पत्ता का नाही नीट लक्षात ठेवा आणि सगळ्यांना शेअर करा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना. आणि इथं 100% रिझल्ट आहे. यांची एक शाखा आहे हैदराबादला. तर हैदराबादला ह्यांची एक शाखा आहे आणि तिथून त्यांनी डायरेक्ट आपल्या मराठवाड्यात सगळ्यात बेस्ट स्त्री रुग्णालय म्हणजे बरमध्ये हॉस्पिटल. आणि इथं टेस्ट बेबी पण होतं, IVF होतंय. आणि म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे पेशंटची काळजी इतकी भारी घेतात का नाही, लय भारी काळजी घेतात पेशंटची. डिलिव्हरीसाठी पण लय भारी दवाखाना आहे. तर ज्यांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ. थँक्यू. आणि जर तुम्हाला याविषयी जास्त माहिती असं म्हणजे जास्त प्रश्न पडले असतील आणि त्याचं उत्तर जर तुम्हाला भेटत नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी त्याचं तुम्हाला उत्तर देईनच. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर वाटत असेल का नाही आपण जावं का न ग तर माझ्या सांगण्यावर तुम्ही एकदाच या फक्त या दवाखान्यात. आणि आल्याच्या नंतर ना तुम्हाला तिथले पेशंट भेटतील, तिथल्या पेशंटला जरा चौकशी करा, म्हणजे विचारा की हा बाबा हा दवाखान्यात एकदम बेस्ट रिझल्ट येत आहे का ही. आणि नंतर मग तुम्ही तुमचा निर्णय घ्या. माझ्या मते तर हा दवाखाना का नाही ज्यांना ज्या स्त्रियांना कन्सीव्ह करण्यामध्ये प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी मंदिरापेक्षा पण भारी आहे. तुम्ही माझ्या बोलण्याचा अर्थ लावू शकता तुम्हाला जे लावायचं आहे ती. तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला. पण जर या दवाखान्यात यायचं असेल तर रिझल्ट मात्र 1 नंबर आहे बरं का, कारण मी स्वतः अनुभव घेतला आहे त्याच्यामुळं मी सांगते. आणि हा व्हिडिओ करण्याचं मेन कारण म्हणजे काय माहिती आहे का, मी जेव्हा मम्मीकडे होते माझ्या डिलिव्हरीच्या टायमाला तेव्हा मला खूप जणांनी विचारले की बाबा तुला एवढा सगळा प्रॉब्लेम होता तर तू नाही का कोणत्या दवाखान्यात गेलतीस वगैरे. तर मला काल मम्मीचा पण फोन आलता की आमच्या गावातल्या आहेत म्हणजे आईला आईच्या ओळखीच्या, त्या घरी आलते आईच्या. त्यांना म्हणजे आईला विचारायला की तुमच्या मुलीला कुठं गुण आला, कुठं रिझल्ट चांगला आला. तर हा व्हिडिओ लई शेअर करा की ज्यांच्यापाशी म्हणजे नाही का ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचल हा व्हिडिओ. थँक्यू.